जय गजानन मंडळी. गावरान गवारीची चमचमीत भाजी बनवण्यासाठी तुम्हाला आधी शेतात जाऊन शेंगा तोडाव्या लागतील. पाऊस जरी चालू असला तरी पण जावं लागेल. आता थोडी आपण गवार भाजीची हिस्ट्री जाणून घेऊ. तर गावरान गवारीची भाजी हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक आहाराचा भाग आहे. अन्नापासून ते अगदी सौंदर्य प्रसाधने आणि ऑइल गॅस उद्योगांपर्यंत जागतिक पातळीवर गवार शेंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, ज्यामुळे या पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आहे. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की भाजी बनवण्यासाठी तुम्हाला शेतात जाऊन शेंगा तोडाव्या लागतील, तर हे काही कंपल्सरी नाहीत. आता आमच्या घराच्या मागे शेत आहे आणि शेंगा पण लावलेल्या आहेत, तो भाग वेगळा आहे. तुम्ही काही एवढे कष्ट करू नका, डायरेक्ट बाजारातून शेंगा विकत आणा. शेंगा तोडताना गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो पावसात आणि खूप चिखल असल्यामुळे पाय फसत होते, पण ते एक प्रकारे गंमतच असते. मग काय, गेलो पाय तोडवत आणि घेतल्या शेंगा. आता माझं तर थोडंसं पाय जास्तच फसलं, म्हणून माझ्या ननद बाई आल्या म्हणतात, थांबा वहिनी मी तोडून देतो. थोडा आलो मग दोघीजणी पाय भरत. या शेंगांचा प्रवास अत्यंत कठीण होता, पण मेहनत सफल झाली कारण की भाजी टेस्टी झाली होती. तर चला मग बनवू भाजी असायची. तर सर्वप्रथम शेंगा चांगल्या निवडून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुतल्यावर त्या तोडून घ्यायच्या. शक्य झालं तर हातानंच तोडून घ्या. त्याच्यानंतर कढईत तेल गरम करून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात जिरं, बारीक केलेला कांदा, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. तुम्हाला जर अस्सल गावरान चव पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीचा वापरच करा. आता कांदा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तेलात चांगली होऊ द्या. नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि नंतर तुकडे केलेल्या शेंगा टाका. त्या शेंगा 5 ते 10 मिनटं वाफेवर होऊ द्या. शेंगा थोड्या शिजत आल्या की त्याच्यात वरतून शेंगदाण्याचं कूट टाका. नंतर बस 2 ते 3 मिनिट चांगलं वाफेवर शिजू द्या आणि रेडी आहे तुमची गावरान गवारीच्या शेंगांची भाजी. अगदी गावरान चव, नो मसाला. या पद्धतीने तुम्ही भाजी एक वेळ नक्की ट्राय करून पहा. तर तयार आहे तुमची चमचमीत आणि सुकी गावरान गवारीची भाजी. चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही ही सुकी भाजी खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.